नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. गाथा शौर्याची मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली आणि याच काळामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या असामान्य पराक्रमानं दीर्घकाळ म्हणजे तब्बल 17 वर्ष औरंगजेबाच्या फौजेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रचंड दहशत निर्माण झालेली होती. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी अत्यंत नाजूक आणि पडत्या काळामध्ये मराठ्यांचं स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवलं आणि जसजसा औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसं या दोघांनी स्वराज्याच्या सीमा अतिशय लांबवर पसरवण्याचं धोरण अवलंबलं. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हा त्यांच्या युद्धनीतीचा अतिशय महत्त्वाचा भाग होता. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यामध्ये आणलेला होता. शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याला संताजी आणि धनाजी यांनी खऱ्या अर्थानं वाचवलं आणि पसरवलं आणि पुढे इतर मराठी सरदार आणि पेशव्यांनी मिळून 18व्या शतकाच्या जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा आणि आपली दहशत निर्माण केली. संताजी घोरपडे मराठ्यांच्यातले एक अव्वल सरदार आणि त्या अशा वेळेला सेनापतीपदी विराजमान झाले ज्या वेळेला मराठ्यांचा अत्यंत कठीण काळ सुरू होता. छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं वध केलेला होता. रायगडाला जुल्फिकार खानानं वेढा घातलेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात मोगलांची सेना पसरलेली होती. स्वराज्य राहतं का संपतं असं सगळ्यांनाच वाटत. आपल्या पराक्रमानं मुघलांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यापैकी संताजी घोरपडे यांची शौर्यगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. महाराजांना एकापेक्षा एक असे सेनापती लाभले आणि तीच परंपरा पुढे शंभूराजांच्या काळामध्ये हंबीरराव मोहिते यांनी कायमही राखली. शंभूराजांना आणि कवी कलाश यांना संगमेश्वरी शेख निजाम यांनी पकडलं आणि त्यावेळेला म्हालोजी घोरपडे मारले गेले. यानंतर मुघलांनी रायगड ताब्यात घेतला आणि जणू मराठ्यांचं हे राज्य म्हणजे महाराजांचं हे दिव्य स्वप्नच नष्ट होतं की काय अशी स्थिती निर्माण झाली. पण याच वेळेला महाराजांच्या आणि शंभूराजांच्या तालमीमध्ये तयार झालेले काही रणझुंजार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीमध्ये त्या मस्तावलेल्या मोघल बादशहाला त्यांनी गाडलं. या योद्ध्यात एक आघाडीचा वीर म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे. मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचं नाव न घेता पूर्ण होऊच शकत नाही. संताजी घोरपडे यांचा जन्मसाल इतिहासाला माहिती नाही, पण जयसिंह पवार यांच्या अंदाजानुसार साधारणपणे 1645 असू शकतं. संताजीचं आयुष्य केवढं आहे? इन मीन 36-37 वर्षाचं आयुष्य. जन्म साधारणतः 1660 ला झाला असावा असा अंदाज आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं दगाफटका करून पकडलं आणि ठार केलं. स्वराज्याचा कणा गेला. स्वराज्याचा आत्मा तर आधीच गेला होता, आता शरीरानं देखील साथ सोडलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले आणि या स्वराज्याला आता वाली कोण असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला होता. शैतानाचं दुसरं रूप म्हणजे औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढाच तो धूर्त देखील होता. पक्का हाडाचा आणि जातीचा लढवय्या आणि राजकारणी होता. अशा या क्रूर, दिग्गज, अतिधूर्त आणि शैतानाची सावली मराठ्यांच्या स्वराज्यात पडत होती. औरंगजेब या ईर्षेनं महाराष्ट्रात उतरलेला होता की जशी आपण कुतुबशाही बुडवली, जशी आपण आदिलशाही बुडवली, तशीच ही मराठ्यांची शाही, मराठेशाही पण आपण बुडवायची या उद्देशानं औरंगजेब दक्षिणेत उतरलेला होता. सावली पडेल तिथला भाग उजाड होत होता. शहाजी महाराजांनी दाखवलेलं, शिवरायांनी प्रत्यक्षात उतरवलेलं आणि शंभूराजांनी टिकवलेलं तेच ते स्वराज्य. त्याच स्वराज्यात सगळीकडे अंधकार पसरत चालला होता आणि आता एकच आशेचा किरण होता, तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. महाधूर्त औरंगजेब मराठ्यांची सत्ता पूर्णपणे नेस्तनाबूत करू इच्छित होता. तशी सुरुवातही त्यानं केली होती. आजूबाजूची राज्य औरंगजेबानं आपल्या खिशात कधीच घातली होती. स्वराज्यातले अनेक किल्लेदार आणि ठाणेदार यांनी लढायच्या आधीच शरणागती पत्करली होती, तर काही जण
अवसान गळाल्यासारखं लढत होते. काही जण जिकिरीने लढत होते, पण यश त्यांना मिळत नव्हतं. सगळीकडे स्वराज्याची नासधूस सुरू होती. याच वेळेला औरंगजेबाचा डेरा तुळापुरी पडला होता. इथेच त्याने संभाजी राजांनाही मारलं होतं. अशा वातावरणात शंभू महादेव डोंगराच्या पायथ्याशी कसली तरी कुजबूज सुरू झाली. वातावरण चिंतेचं होतं. सल्लामसलत मात्र सुरू होती. जेमतेम 5 ते 6 हजारांवरचं सैन्य आणि बैठकीत स्वराज्याचे उरले सुरले काही सरदार, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिरजी घोरपडे, मालवजी घोरपडे, विठोजी चव्हाण इत्यादी निवडक पण शूरवीर निर्भीड सेनानी. बैठकीमध्ये चर्चा मसलत झाली. औरंगजेबानं स्वराज्यात चालवलेली नासधूस कशी रोखायची यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. तेवढ्यात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांना एक धाडसी कल्पना सुचली. सगळीकडे नासधूस करणाऱ्या औरंगजेबाच्या मूळ छावणीतच आपण नासधूस केली तर. औरंगजेबाची मूळ छावणी तुळापूर ते वडू कोरेगावपर्यंत पसरलेली होती. लाखोंची फौज औरंगजेबाच्या दिमतीला होती. त्यात अनेक मराठी सरदारही सामील होते. एवढ्या मोठ्या छावणीची नासधूस करायचा विचार करणं हे देखील खूप मोठं धाडसाचं काम म्हणायला हवं. त्यात ती छावणी होती साक्षात महाधूर्त क्रूर औरंगजेबाची. संताजी आणि धनाजी यांना ही कल्पना आली कुठून? नक्कीच संभाजी महाराजांचा छळ कपटानं आणि दगाफटक्यानं केलेल्या खुनाचा रोष संताजी आणि धनाजी यांच्या मनात होता. आणि या सगळ्याचाच वचपा काढायचा असेल तर तिथेच या सर्व जालिम सत्तेच्या मुळावरच घात घालायला हवा असा विचार त्यांच्या मनात आला. मराठ्यांच्या छत्रपतींना संभाजी राजांना मारलं, पण मराठ्यांनी त्यावर काय केलं? मराठे शंढ झालेत की काय असा सवाल शत्रूच्या मनात निर्माण होण्याआधी त्याचं उत्तर देणं गरजेचं होतं. मराठ्यांचं रक्त काय आहे हे त्या औरंग्याला दाखवून द्यायला हवं होतं असं संताजी आणि धनाजी यांना वाटत होतं. औरंगजेबाच्या छावणीची नासधूस आपले सरदार करू शकतात तर आपणही औरंगजेबाशी 2 हात नक्कीच करू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या सैन्यामध्ये निर्माण करण्यासाठी अशाच प्रकारच्या धाडसी बेताची नितांत आवश्यकता होती. पण हा बेत निव्वळ धाडसी नव्हता, तर तो सगळ्यांना अशक्यप्राय देखील वाटत होता. शेवटी संताजी गंभीरपणे म्हणाले, फलटणच्या खानाचा समाचार धनाजी आपण घ्यावा. पाठीवर डोंगर असावा. माझ्याबरोबर 2000 स्वार सडे एकांडे निवडक द्यावे. शिवाय माझे पथकांनिशी तुळापुराचे मुक्कामी जाऊन बरायखुद पातशहा याजवर मी छापा घालतो. मराठे आहोत असे औरंगजेबास कळवून येतो. धनाजीरावांनी संताजींचे हे बोल ऐकल्यावर लगेचच त्यांना शाबासकी दिली आणि म्हणाले, फार चांगले, शाबास. सोबत विठोजी चव्हाण असावेत. छत्रपतींच्या नावे कारवाई चोख व्हावी. खुद्द आम्ही रणमस्त खानाचा अन शहाबुद्दीन खानाचा समाचार घेतो. कामगिरी फत्ते करूनच येतो. विठोजी चव्हाणही लगेचच तयार झाले. मनोमनी संताजीही खुश झाले. मोठी जबाबदारी संताजींवर येऊन पडली होती. या जबाबदारीमध्ये कुठेही छोटीशीही चूक होऊ नये यासाठी संताजी मनोमनी छाप्याची आखणी करत होते. धनाजींनी आपल्याकडच्या मावळ्यांपैकी 2000 सडसडीत मावळे निवडले. त्यांना संताजींच्या खास पथकासोबत जोडलं. विठोजी चव्हाणही तयार झाले. सर्वांनी मिळून जय भवानी, जय शिवाजी असा घोष केला. संताजी आणि जाधवराव आपापल्या वाटेला निघाले. धनाजीराव फलटणकडे कूच झाले. तसंच संताजींनी जेजुरीकडे कूच केलं. संताजी सैन्य घेऊन थेट जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी गेले. जय मल्हारच्या घोषणा झाल्या. सैन्याचं मनोबलही उंचावलं. कालभैरवानं जसं ब्रह्माचं गर्वहरण केलं त्याचप्रमाणे संताजीचं सैन्य जणू काही औरंगजेबाची मस्ती जिरवायलाच सज्ज होऊन पुढे निघालेलं होतं. गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीमुळे योजना आखायला भरपूर मदत झालेली होती. संताजींनी सगळ्यांना त्यांची नियोजित कामं सांगितली आणि त्यानुसार तुळापुराच्या दिशेनं कूच करायला संताजींनी आदेश दिले. पहाटे सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापुराच्या जवळच्या भागामध्ये विश्रांतीला आले. विश्रांतीही घेतली. अंधार पडल्यावर सर्व तयारी करून संताजींनी तुळापूरकडे प्रवास सुरू केला. परीक्षेची घटका जवळ आलेली होती. जे काही ठरवलं होतं ते त्याप्रमाणे पार पाडण्यासाठी सगळ्यांचंच कौशल्य, शूरवीरता, चातुर्य आणि प्रसंगावधानही पणाला लागणार होतं. अग्निपरीक्षेचीच ती वेळ होती. औरंगजेबाचा तुळापुरी डेरा 3 कोसांवर आला होता. तेवढ्यात मोघली सैन्य दिसू लागलं. संताजींनी अंदाज घेतला. ती तुकडी रात्रीच्या पहाऱ्याची होती. संताजींनी पहाऱ्यावर असलेल्या सैन्याला निरोपही धाडला. बादशहाच्या लष्करात सामील झालेल्या मराठा सरदार, शिर्के व मोहित्यांचं सैन्य आहे. मोहिमेवर गेलो होतो. बदली स्वार आले म्हणून परत लष्करास येत आहोत. यावरून औरंगजेबाच्या छावणीची संताजींना किती खडानखडा माहिती होती याचा अंदाजही बांधता येतो. बादशहाच्या चाकरीतील मराठा सैन्याची
आत बाहेर येण्या जाण्यासाठीची खूण देखील संताजींनी आपल्या गुप्तहेरांतर्फे मिळवून ठेवलेली होती. मोघली सैन्याला खूण पटली आणि त्यांनी या सैन्याला वाट मोकळी करून दिली. मध्यरात्रीची वेळ असल्यानं पहारा देणारं पथक सोडून बहुतांश सैन्य झोपी गेलेलं होतं. याच वेळेचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशहाच्या डेऱ्याकडे कूच केलं. बादशहाचा तो भव्य डेरा त्यांच्या डोळ्यासमोर आला. त्या भोवताली सैन्याचं सुरक्षा कडं होतं. संताजींनी आपल्या सैन्याला गटागटांमध्ये विभागलं आणि एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घालण्याचा इशारा केला. आणि अचानक मराठा सैन्यानं बादशहाच्या छावणीवर हल्ला केला. हर हर महादेव म्हणून जयघोष सुरू झाला. साखर झोपेत असलेले बादशहाचे सैनिक काही कळायच्या आतच अतिशय भांबावून गेले, कारण एवढ्या मोठ्या बादशहाच्या छावणीमध्ये येऊन कुणी हल्ला करेल याचा विचारही त्यांनी केलेला नव्हता. संताजी घोरपडे हे एक वादळ होतं, कारण लाखाच्या पट्टीत असलेल्या सैन्यात 2000 सैनिक घेऊन घुसण्यासाठी काळीच फक्त मराठी माणूसच बाळगू शकतो. इतक्या मोठ्या बादशहाच्या छावणीत येऊन सुद्धा कुणी हल्ला करेल याचा विचार आधी कुणीही केलेला नव्हता आणि म्हणूनच सगळे बेसावत होते. हर हर महादेवचा जयघोष करत मराठा सैन्यानं बादशहाच्या मुख्य डेऱ्यावरही आक्रमण केलं. त्यावेळेला खुद्द संताजी सैन्याला मार्गदर्शन करत होते. मिळाला तर बादशहालाच आडवा पाडू असाच काहीसा निर्धार संताजींनी केलेला होता. पण बादशहाला बादशाही सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवलं. रागाच्या भरात संताजी आणि मराठा सैन्यानं औरंगजेबाच्या डेऱ्याचे तणावे तोडले. डेरा कोसळला. डेरा अक्षरशः जमीनदोस्त झाला. डेऱ्याचा कळस हा सोन्याचा होता. ती विजयाची निशाणी म्हणून संताजींनी सोबत घेतली. मिळेल त्या मोघली सैन्याला कापलं. जेवढी शक्य होईल तेवढ्या गोष्टींचं नुकसान केलं. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा आसमंतात दुमदुमत होत्या. बादशाही सैन्यामध्ये सतर्कता पसरतीये आणि बरंच सैन्य लढाईसाठी तयार होत आहे हे बघून संताजींनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा दिला. गटागटानं बादशाही सैन्याचीच दुफळी करून उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत संताजींचं सैन्य गटागटानं औरंगजेबाच्या छावणीतून बाहेर पडू लागलं. सुरुवातीला बादशाही सैन्याला काही कळायला वावच नव्हता, कारण ते आपापसातच लढू लागले. त्यामुळे त्यांच्यातच दुफळी निर्माण झाली. नेमकं शिवाजीचं मराठा सैन्य आहे की आपल्यातल्याच मराठी सरदारांचं सैन्य आहे हेच त्यांना उमगत नव्हतं. तोवर संताजी आपल्या सैन्यासह सुखरूप बाहेर निसटले होते. बाहेर पडल्यावर संताजी आणि इतर सेनानी त्यांच्या सैन्यासह सुसाट वेगानं सिंहगडाकडे रवाना झाले आणि मागे टाकून गेले ती फक्त भीतीची लाट. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषानं मोगलांमध्ये उमटलेली भीतीची लाट. हे शिवाजीचे, संभाजीचं सैन्य काहीही करू शकतं अशा प्रकारचा भीतीचा सुळसुळाट संताजींनी औरंगजेबाच्या छावणीमध्ये मागे सोडून पुढे कूच केलेलं होतं. बऱ्याच कालावधीमध्ये मोगलांनी दहशत नावाचा प्रकार पाहिला नव्हता. तो त्यांना संताजींच्या रूपानं अनुभवायला मिळाला होता. औरंगजेबाच्या छावणीतलं सैन्य आणि त्याचे सरदार सुन्न झाले होते. नेमकं हे वादळ कसलं होतं याचा अंदाजच त्यांना लागत नव्हता. एक प्रकारची धास्ती सर्वांनी घेतली. एवढ्या मोठ्या छावणीत कोणी येऊन धुमाकूळ घातला, यांच्याकडे नेमकी कोणती अद्भुत शक्ती तर नाही ना, अशा प्रकारची पाल या सर्वांच्याच मनात चुकचुकली होती. भूतांची टोळी होती की काय असाही भास त्यापैकी काही जणांना झाला. संताजी आणि मराठा सेनानींनी टाकलेला छापा पाहता हे कुठल्या तरी अद्भुत शक्ती असलेल्या भूतांनीच केलेलं आहे असं वाटणं साहजिकच होतं. हो, आणि ही भूतच होती, स्वराज्याचीच भूत होती. मरणानंतरही ज्यांच्या हृदयातनं स्वराज्याला कुणी काढून टाकू शकणार नाही अशी भूत होती. स्वराज्यासाठी काहीही करू शकतील अशी ही भूत होती. या पराक्रमाची तोडच नाही. एवढ्या मोठ्या सैन्याच्या छावणीत अगदी तुरळक सैन्य घेऊन जाणं आणि औरंगजेबाला अक्षरशः अस्मान दाखवून येणं म्हणजे खरंच पराकोटीचं शौर्य आहे. कवी प्रदीप आपल्या कवितेत म्हणतात, देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था, हर पत्थर में आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की जब बच्चा बच्चा बोला. पुढे हाच स्वातंत्र्य लढा संताजी धनाजींनी बेळगाव धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्याला जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान आणि शेहजादा काम बख्श वेढा घालून बसले होते.
संताजी साधारणपणे 15,000चं घोडदळ घेऊन तर धनाजी साधारणपणे 10,000चं घोडदळ घेऊन जिंजीला धडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागून येणाऱ्या संताजींना आलिम अर्दा खान आडवा आला. आलिम अर्दा खान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवत होता. त्याची रसद मारत संताजी पुढे निघून गेले. या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन यांना आपल्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या समोर मोगल सैन्याची अक्षरशः दाणादाण उडाली. त्यांची रसद तोडली गेली आणि अफवांचं पीक उठवलं जाऊ लागलं. त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्लेही होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आणण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजींबरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासिम खान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानाला बादशहानं जुल्फिकार खानाला मदत करण्यासाठी पाठवलं होतं. कांचीपुरम नजीक कावेरी पाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढवला आणि अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वाही उडाला. खान स्वतःचा जीव वाचवत कांचीपुरमला पळून गेला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपूनही बसला. याच दरम्यान बहिर्जी घोरपडेंनी राजाराम महाराजांविरोधात बंडखोरी केली आणि याचप्पा नायका संगे मोगलांविरोधात लढू लागले. राजाराम महाराजांनी संताजीला सुद्धा सेनापती पदावरनं दूर केलं. आता सेनापतीपद धनाजी जाधवांकडे देण्यात आलेलं होतं. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे सेनापतीपद गेलं तरी संताजींनी मोगलांविरोधातला आपला लढा सुरूच ठेवलेला होता. ते मोगलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाले नाहीत आणि हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा जो 1857च्या क्रांती इतकाच महत्त्वाचा आहे. संताजींच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरीची लढाई आणि दुसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांची होऊ शकते. हा स्वामीनिष्ठ सरदार, हा राज्यनिष्ठ सरदार शेवटपर्यंत राजाराम महाराजांच्या बरोबर राहिला. अनेक प्रलोभनं त्यांना दाखवली गेली पण ते मोगलांच्याकडे कधी गेले नाही. शेवटी मोगलांनी त्यांना कपटानं मारून टाकले. संताजींना नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबानं कासिम खानासोबत अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर अतिशय बारीक लक्ष ठेवून होते. त्यांनी आपल्या गुप्तहेरांकडून वित्तम बातमी मिळवली होती. त्या बातम्यांच्या आधारावर आपली रणनीती ठरवत त्यांनी मोगली सैन्याची पूर्णपणे वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणांगण सोडून पळत सुटलं आणि दोडेरीच्या गढीचा आश्रय घेतला. संताजींनी या गढीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली. दोंडेरीच्या मोगल किल्लेदारानं किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्याला संताजीच्या तावडीत मोकळं सोडलं. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचं सैन्य तर उपाशी मरू लागलं. शेवटी मोगलांनी संताजीकडे जीवदानाची याचना केली. संताजींनी मोगलांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद आणि सोबत 2 लाख खुनाची खंडणी घेतली आणि त्यांना जीवदान दिलं. पुढे ही नामुष्की सहन न होऊन कासिम खानानं विष घेत आत्महत्या केली. या लढाईचे दाखलेही मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधं वृत्त सुद्धा दिलेले नाही. राष्ट्र परचक्राचा सामना करत असताना संभाजीराजेंसारखा मोहरा कालपटावरून अचानक नाहीसा होणं ही मराठा सत्तेच्या दृष्टीनं फार हानिकारक बाब होती. शंभूराजांच्या बलिदानानंतर अवघ्या 6 महिन्यातच मराठ्यांचं राज्य मोडलं. औरंगजेबाला वाटलं आता मराठे संपले. तो दिल्लीकडे परतायच्या तयारीलाही लागला आणि अचानक संताजी धनाजी हे एक वादळ घोंगावू लागलं. या वादळानं मुघल साम्राज्यरूपी जहाजाची छत्रत चामरत चिरफाळली, डोलकाठ्या मोडल्या आणि त्याला परत अपयशाच्या सागराच्या मध्यभागी नेऊन ठेवलं आणि यशाचा किनारा कधीही दिसू दिला नाही. संताजी नावाच्या या वादळासमोर भले भले उद्ध्वस्त झाले. या वादळाला कशाचीही तमा नसायची. संगमेश्वरी शंभूराजांनी संताजींचा हात हाती घेत सांगितलं की ज्या ध्येयासाठी मनुष्य जगतो किंवा मरतो ना ते ध्येय अतिभव्य असायला हवं ज्यानं मनुष्याचं जीवन अनमोल ठरतं. या वचनाला संताजी अखेरपर्यंत जागले. सामान्य स्वार रावतापासनं कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संताजींनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर सेनापतीपद मिळवलं. मोगलांच्या शक्तीचं विभाजन, वेगवान मोहिमा ही त्यांच्या लढ्याची खासियत होती. निम्म्याहून अधिक शत्रू सैन्य त्यांनी स्वतःभोवतीच गुंतवून ठेवलं होतं. दोड्डेरीची लढाई आणि बसवापट्टणची लढाई त्यांच्या असामान्य नेतृत्वाचा कळस होता आणि म्हणूनच मोगल सैन्यानं संताजी नावाची अशी काही दहशत खाल्ली होती की कुणीही मोगल सेनानी स्वतःहून संताजींचा सामना करायला धजावतच नसे. शिवाजी राजांच्या गनिमी काव्याचं तंत्र संताजींनी आणखीन विकसित केलं आणि शत्रूच्या रणघाजी सेनानींना धूळ चारली.
राष्ट्राच्या आपत्काली उभ्या देहाची तलवार करून ज्या कडोविकडीनं संताजी शत्रूवर कोसळले तो प्रवास थक्क करणारा होता. संताजींनी शत्रूच्या मनात असा काही खौफ पैदा केला होता की मोगली सैन्याचे घोडे पाणी पिताना सुद्धा भीतीनं दचकत होते. प्रत्येक मराठ्यानं अभिमानानं छाती बडवून सांगावं असं हे संताजी घोरपडेंचं शौर्य आहे. संताजी म्हणजे स्वराज्याच्या शत्रूसाठी साक्षात मृत्यू होता. पुन्हा भेटूया गाथा शौर्याची मध्ये अशाच एका शौर्याची गाथा जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही बघत राहा लोकशाही न्यूज.